पण आपल्याला विनंती आहे की यामध्ये सरकारच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। हे सर्व घोटाळे काही सरकारच्या पुरस्कृत होत आहेत का अशी चर्चा आहे। म्हणून सरकारने आपली भूमिका ठामपणे इथे मांडली पाहिजे। हे कुणाची चूक आहे याचे धागेदोरे कुठपर्यंत गेले आहेत? हे पेपर या राज्यामध्ये तयार केले का? कदाचित हे पेपर बाहेर राज्यामध्ये गेले असतात। जी चौकशीचे सूत्रधार आता मिळालेत, काही पहिल्यांदा जे 3 आरोपी पकडले गेलेत ते आरोपी सगळे बाहेर राज्याशी कनेक्ट आहे आणि बाहेर राज्यातून म्हणजे त्यांचं कनेक्शन बाहेर राज्यातील। कदाचित राज्यामध्ये आपण पेपर तयार करू शकत नाही, हे पेपर छापले तयार होऊ शकत नाही, बाहेर राज्याची मदत घ्यावी लागते का याच्यासाठी? याचाही खुलासा काही चर्चा आहे। त्याची चर्चावर आपण प्रश्न जो निर्माण झालाय त्याचं उत्तर जर महाराष्ट्राला मिळालं अध्यक्ष महोदय, म्हणून आमची विनंती आहे की या वारंवार होणाऱ्या शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं उद्ध्वस्त होणारा हे जे काही चाललंय त्याचा ते खेळ थांबला पाहिजे। बातमी म्हणजे थोडक्यात